नमस्कार. आमचे सागरभाऊ भोसले यांच्यावर एका व्यक्तीने दिव्यांग असल्यामुळे हिणवले. त्यामुळे आम्ही सर्व सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव त्यांच्यावर समोरच्यावर गुन्हा तर दाखल केला आहे सातारा पोलिसांनी. पण इथून पुढं कोणत्याही दिव्यांगावर असा अन्याय झाला तर ह्यापेक्षा आम्ही ताकदीनं अजून लोक येऊन रस्त्यावर आंदोलन म्हणलं तरी करायची ताकद आहे आमच्यात. असं साताऱ्यात कुठल्याच दिव्यांग व्यक्तीला हीन वागणूक मिळाली नाही पाहिजे ह्यासाठी आम्ही आज सगळी एकत्र आलो. आणि इथून पुढं बी ह्याच्यापेक्षा ताकदीनं आम्ही एखाद्या दिव्यांगाला म्हणजे त्याच्या व्यंगावर जर कोण बोललं तर आम्ही त्याला सोडणार नाही, एवढंच बोलतो. आता जे आमच्या अध्यक्षांच्या मार्फत आम्ही जो आता दिव्यांगांचा एक मोर्चा मला तरी चालेल, सागरदादांच्या जो आमच्या जीवाला लागलेला आहे. आम्ही दिव्यांग असून आम्हाला जर असं हीन वागणी देत असतील, सागरदादा भोसले हे स्वतःच्या कर्तृत्व स्वतः दिव्यांग असताना त्यांनी जे त्यांचं जे राज्य तयार केले, जे त्यांनी स्वतःचं दिव्यांगावर बघून न करता स्वतःच्या जिद्दीव केले, जे पुढच्या त्या जन जे वाक्य बोलला त्याला त्यानं पहिलं त्याची दुर्बुद्धी यावी की आपण कोणासंग बोलतोय कोणाला काय बोलतोय. कारण की जर पुढचा दिव्यांग असून जर ते करत असेल आणि स्वतः जर तू दोन पायानं खंबीर असशील तर तू करू शकत नाही. कारण सागर भोसले हे आमच्यासाठी एक आधारस्तंभ आहेत. त्यांनी जे विश्व तयार केले ते आमच्या दिव्यांगांच्यासाठी केले आणि दिव्यांगांना आम्हाला प्रेरणा त्यांच्यावर भरपूर मिळाली. आणि जर ह्या असं तर दिव्यांग बांधवांच्या बाबतीत घडत असेल तर भविष्यात आम्ही रस्त्यावर येऊन पुढच्या सक्षम बांधवांना आम्ही दिव्यांग बांधव काय आहोत हे दाखवण्यात येईल. आज सातारा जिल्ह्यामध्ये सागरदादा भोसले यांच्यावरती ते समोरच्या एका व्यक्तीने दिव्यांग आहे आणि त्या दिव्यांगाबद्दल जर अशब्द त्यांनी वापरलेला आहे. दिव्यांगाचा सातारा जिल्ह्यातील संपूर्ण दिव्यांगाचा त्यांनी अपमान केला आहे. त्या व्यक्तीच्या विरोधात सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाच आहे. पण त्या गुन्ह्याची दाखल तो गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही, जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सागरदादा भोसले यांच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी हजर राहणार. आणि इथंच नाही, जेव्हा सर्व सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सुखात आणि दुःखात सर्व दिव्यांग बांधव आम्ही एकजुटीने हजर राहणार. सागरदादा आमचे हे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या व्यंगावरती समोरच्या व्यक्तीने एक अशब्द बोलला आहे, त्यांच्या विरोधात मी जे जाहीर निषेध करतो. त्यांच्या गुन्हा देखील दाखल झालेला आहे. पण ते गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पण त्याला न्याय मिळाला पाहिजे कोर्टात देखील, एवढीच आम्ही त्याच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त करतो सातारा जिल्ह्याच्या दिव्यांग बांधवाच्या वतीने. आज मला खूप असं आशादायी वातावरण वाटतं की खरं बघायला गेलं तर नेहमीच या दिव्यांग बांधवांच्याबद्दल माहिती घेत असतो. कोणाची काय अडचण आहे का याबद्दल माहिती घेत असतो. आज जे ही लोक स्वतःहून मला भेटायला आली, तुम्हाला कोणालाही माझा फोन होता का? फोन केला होता? मी कोणालाही फोन न करतो. तुमचा फोन केला होता का? सोशल मीडिया मार्फत आम्हाला कळलेलं आहे. वैयक्तिक सागरदादांचा आम्हाला कोणाला फोन आम्ही सांगायचं या माध्यमातूनच आपल्याला सर्वांना की आम्ही जरी हातापायानं जरी नसलो तरी मेंदूनं आणि बुद्धीने इतके खंबीर आहे की शेवटच्या क्षणापर्यंत कधी माघार न घेणारे माणसं आहे आम्ही. हे बांधव आज या ठिकाणी मला भेटायला आले. मला खरोखर दहिवरून आलं आहे की शाहूनगरमधली काही ठराविक मंडळी मला 100% भेटायला आली, परंतु बांधव मला भेटायला आले आणि केव्हाही बोलवा दादा, आम्ही तिथं उपस्थित राहणार. 100% हजर राहणार. तुमचा अपमान तो आमचा अपमान आहे दादा. बरोबर या लोकांची तळमळ जी बघितली एकमेकाविषयी किंवा यांचा जो संघटना हे सगळी लोक म्हणजे सारी 4 व्हीलर थोडक्यात काय म्हणतो आपण डिसेबल्ड 2 व्हीलर वापरून कुठून मला फोन करून आले ती लोक आणि मी यांची वाट बघत होतो. परत आता एक आयसा शाळेमध्ये जे आमच्या मित्राच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम ठेवला होता तिकडंच निघालो होतो मी आणि नेमके ही लोकंसुद्धा भेटली. म्हणजे मी खरं सांगतो आता जास्त काय बोलत नाही, पण विनाकारण नका नादाला लागू लय अवघड परिस्थिती. गँग आहे ना, म्हणजे एक वेळ जसा
सीमेवरचा सैनिक असतो ना, त्याची जशी परिस्थिती असते तशी आमच्या सगळ्या माणसांची परिस्थिती आहे. आज येईल का उद्या याची गॅरंटी नाही, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत लढत राहणार आहे. एवढंच या आपल्या माध्यमांच्यातून मला सांगायचं. सागर दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सागर दादा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं.